क्रांती घडण्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर या मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. माझं नाव आहे पंजाब गुगळी धामणगाव मधील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. 10 एकर जमीन आहे. हे करत असताना मी काय करत असतो, रात्रंदिवस मी हवामान अभ्यासक आहे, हवामान तज्ञ आहे. म्हणजे निसर्गाविषयी अचूक अंदाज सांगून शेतकऱ्याची मदत करत असतो. जवळपास लहानपणी 1995 पासून लहानपणीपासून माझा अभ्यास आहे आणि मी लहानपणीपासून शेतकऱ्याची सेवा करत असतो. या अतिवृष्टीपासून, ढगफुटीपासून, या पावसापासून शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि ते वाचवण्यासाठी मी रात्रंदिवस मदत करत असतो. पण हे करत असताना काय झालं की मी मदत करत होतो पण याला कुठंतरी काहीतरी जोड पाहिजे होती. हे करत असताना मी म्हटलं एक तुम्हाला गेल्या वर्षीच उदाहरण सांगितलं. गेल्या वर्षी काय झालं, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव 6,000 होता आणि यावर्षी जर बघितलं तर जवळपास 44 शेतकऱ्याला सोयाबीन विकावं लागले. म्हणजे शेतकऱ्याचा हमी भाव नाही, तसेच कापसाला भाव नाही, तसेच कोणते पाण्याची तशी परिस्थिती आपल्या लोकसभा मतदारसंघात. त्याच्यानंतर रस्ते बरोबर नाहीत. म्हणजे खूप काही अशा अनंत अडचणी आहेत. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्याला MIDC नाही, तर परभणी जालन्याला विमानतळ देखील नाही. तसेच म्हणजे खूप काही अशा अनंत गोष्टी आहेत. मग या गोष्टी सोडवण्यासाठी एके दिवशी असा विचार मनात आला, आता एवढ्या ना लोकसभा आली, मग या लोकसभेमध्ये आपल्याला उभं राहायचंय. मग उभं राहायचं तर मग काय करावं लागेल, कोणत्या तरी एखाद्या पक्षाची साथ घ्यावं लागेल. मग साथ घ्यायची पक्षाची, तर मग नेमकी कोणाची घ्यायची, तर मग एवढं काय केलं, एके दिवशी पाटीलच्या साईबाबा मंदिराचं तिथं मी EBP माझावाल्याला बोललेलं. मी म्हणलं मला यावेळेस लोकसभेला उभं राहायचंय. तर मग EBP वाल्याला उभं राहिल्याच्या नंतर तिने मला प्रश्न विचारला, मग तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभा राहणार. तर मी त्यांना प्रथम सांगितलं, मी श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षामार्फत उभा राहणार आहे. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की तिथून पुढे लगेच मी आंतरवालीला जाणार आहे, जरांगे पाटलाचा आशीर्वाद घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी संभाजीनगरला जाणार आहे आणि तिथून MIM पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना म्हणणार आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. म्हणजे असं करत करत तिन्ही समाजाला एकत्र करून यावेळेस लोकसभा निवडण्याचं असं ठरविलं. आणि योगायोगानं मग मी म्हटलं मग असा निर्णय तर झाला, मग आपल्याला साहेबांना भेटायला जाऊ लागलं. मग एके दिवशी रात्री आम्ही प्रकाशजी आंबेडकर त्यांना भेटायला अकोल्याला गेलो. त्यांना म्हटलं मी पंजाब डके, मला लोकसभेचं तिकीट देताल का. ती म्हणली चालेल. त्यांनी नंबर घेतला आणि लगेच म्हणले फोन लावतो. लगेच घरी येईपर्यंत लगेच फोन आला की तुम्ही तयारीला लागा. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, लगेच तयारी केली आणि लगेच निवडणुकीसाठी फॉर्म भरला. हे करत असताना सांगू इच्छितो की एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तुम्हाला एक सांगतो, भविष्यामध्ये आतापर्यंत जे प्रश्नपीठ आहे म्हणजे जे तुम्ही निवडून दिलेले खासदार आमदार आहे हे सगळे 10-20 वर्ष झालं कधीच तुमच्या इकडे घेत नाहीत. आणि तुम्हाला एक सांगतो, यांची जी परिस्थिती अशी आहे की यांचं जे राजकारण आहे हे मॅनेजमेंटचं राजकारण आहे. यांनी आमदारकी लढवायची, यांनी खासदारकी लढवायची, यांनी जिल्हा परिषद लढवायची, काही न पंचायत समिती, सगळं म्हणजे मॅनेजमेंट करून लढवतात आणि लगेच आपण आपलं म्हणजे हे करतात. त्याच्यानंतर विशेष म्हणजे जातीपातीचं राजकारण येतात. खान पाहिजे का पान पाहिजे असं करून यांनी आतापर्यंत सगळ्या निवडणुका त्यांना. पण तुम्हाला एक शब्द देतो, भविष्यामध्ये 2 जातीमध्ये कधी मतभेद होऊ देणार नाही. हे तुम्हाला या ठिकाणी हे सांगत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे माझा निसर्गावर इतका अभ्यास आहे की योगायोगाने तुम्हाला सांगतो निसर्गाच्या सगळ्यांमध्ये इथून बसल्या बसल्या जगातलं कुठलंही सांगू शकतो. या निवडणुकीमध्ये मी निवडून येणार आहे हे मला अगोदरच माहित आहे. म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डक निवडून आले असं तुम्हाला दिसून येईल. हे मी तुम्हाला एक या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण की मला तर जी सगळ्यांची साथ आहे तसे कोणाकोणाची साथ आहे तर मला एक सांगू इच्छितो, मला वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्त्यांची साथ आहे. त्याच्यानंतर आमच्या मराठा समाजाची साथ आहे.
त्याच्यानंतर मुस्लिम समाजाची साथ आहे, कोळी समाजाची साथ आहे, वंजारी समाजाची साथ आहे, पारधी समाजाची साथ आहे. कारण की मी त्यांचं रात्रंदिवस नुकसान वाचतो. त्यांना फक्त एकच विनंती केली, मी तुमचं नुकसान वाचतो, मला पैसे काही देऊ नका, फक्त एकच मतदान करा. म्हणून तुम्ही सगळे मला यावेळेस मतदान करणार आहे. आणि तुम्ही जर मतदारसंघामध्ये बघितलं तर सगळ्या बदलायची लाट आहे. म्हणजे आता पहिले जुनी आहेत ना. आणि विशेष म्हणजे सांगतो, माझं जे चिन्ह आलंय, म्हणजे मला जे उमेदवारीचं चिन्ह भेटले त्याचं नाव आहे रोड रोलर. त्याचं मराठीतून नाव होतं दबई होतं. म्हणजे सगळ्यांना मी दाबूनच टाकणार आहे. बहुजन आघाडीच्या परभणी जिल्ह्यावर झेंडा फडकणार आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, रात्रंदिवस म्हणजे झोपणार देखील नाही, रात्रंदिवस झोपणार देखील नाही. पण या परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेबांचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. हे करत असताना तुम्हाला एक माहिती असून सांगतो, मी पंजाबच्यात हवामान अभ्यासक आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला एक सांगतो की भविष्यामध्ये पाऊस कसा येतो ते यापुढे कोणाला विचारत जाऊ नका. एक सोपं कारण सांगतो, पाऊस कसा ओळखायचा, कसा यायचा. हे जे लाईट आहेत ना, त्या लाईटवर किडे आले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार. आज किडे आले होते की नव्हते हे याच्यावर लक्षात येतं. त्याच्यानंतर पूर्व दिशा कोणती, ही पूर्व दिशा नाही, ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा आहे ना. दिवस मावळत असताना आज लाल आभाळ झालं होतं ना, यापुढे फोटो काढून ठेवता. लाल आभाळ झालं की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे. म्हणून हे पाऊस कारण लक्षात येतं. परत सांगतो लिंबाचं झाडाचं, लिंबाच्या झाडाला खूप लिंबोळ्या लागल्या. ते लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. आज सांगतो तुम्हाला लिंबाचं झाड त्याचं. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले, बिब्याच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे. असं तुम्हाला निसर्ग सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, दररोज तुम्ही शेतात जाता, शेतात गेल्यानंतर विमान बघता, विमानाचे आवाज येतात. शेतात गेल्याच्या नंतर विमानाचे आवाज येऊ लागले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे पाऊस याचं कारण लक्षात येतं. आणखीन एक सोपं कारण सांगतो, ज्या माणसाला दमाय बघा, दमे असणाऱ्या माणसाला काय होतं, पावसाळ्यामध्ये आभाळ आलं की त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. त्रास झाला की आपले घरचे काय करतात, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरने त्यांना तिकडे ऍडमिट केलं की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार. म्हणून हे परत सांगतो पाऊस जूनच्या महिन्यामध्ये काय होतं, तुम्ही शेतात जाता, शेतात गेल्याच्या नंतर सरड्या काय करतो, डोक्यावर लाल कलर करतो. सरड्यानं डोक्यावर लाल कलर केला, सरड्यामध्ये शेतकऱ्यांना 10 दिवसात पाऊस येणार आहे असं तुम्हाला सरड्या देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल का सवळा घ्यायचा. गावरान आंबा असतो ना, गावरान आंबा, ज्या वर्षी गावरान आंबा तुमच्या शेतातला पिकला, सरकारी नाही बघ का गावरान आंबा, आणि त्या आंब्याला खूप आंबे लागले आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2017 पर्यंत तुम्ही खूप गावरान आंब्याचा रस खाल्ला, दुष्काळाला सामना करावा लागला. 18-19 नंतर बघा गावरान आंब्याच्या झाडाला फुलवरच लागला नाही. पाऊस 5-4